तुम्ही सोयाबीन केंद्र चालू करू नका. तुमच्या कोणता दम येतो एखाद्या गावाच्या? तुम्हाला फुलाचे हार नाही, तुम्हाला सांगतो फेटाचे हार करू. आता तुम्ही धुंद्या चालू करा तुमच्या बंगल्यावरच्या व्हाईट हाऊसच्या कोट्याधीशच्या बंगल्यावर. आम्ही या ठिकाणी शेतकरी सत्कार करतो. कशा शेतकऱ्याचा नंद लागायले? अहो शेतकरी एवढं धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवनाचा मजवणार या ठिकाणी मसाल्यामुळे सण असताना मला आंदोलन करावं लागतं का? त्यामुळे निश्चित सांगतो या ठिकाणी शेतकऱ्याला आग लावण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी पूर्ण जीवावर झाला म्हणून आत्महत्या करतो. आज महाराष्ट्रामध्ये 3.5 घंट्याला एक शेतकरी गळफास घेतो. अहो घरी जर गेला तर लेकराला तोंड दाखवत नाही. तुम्हाला सांगतो दिपावली लोकांच्या लेकराला तुम्ही सांगतो 10-10 लाखाचे काही गाड्या घेऊन देतात, गिफ्ट देतात. आज आमदाराचे पहा तुम्ही कोणती टेस्ला गाडी कोणतरी घेऊन दिली म्हणा कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आता 1 महिन्यात नियोजन आहे. अहो माझा दसऱ्यातून माझा शेतकरी 100 रुपयाची तुमची मोटरसायकल मार्केटी ट्रक आणू शकणार नाही दुकान दसऱ्यातला. अहो प्रशासनाला लाज वाटू द्या. आणि जे संबंधित अधिकारी असतील तुमचे MSCB असो महायुक्त असो ते ऊर्जा पेरण्याचा ऑफिस असो या ठिकाणी सांगतो नदीवर भूमिगत नदी चोरून गेली. या हिंगोली आणि शेनगावच्या शेतकऱ्यांचं वाळवट होणार आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. आणि पोलीस प्रश्नाला सांगतो या ठिकाणी आमच्या नंदलालचा आमचा रिपोर्ट द्या. यांची ताकद काय आहे? आम्ही नुसतं आंदोलन पुकारतो किती लोक येतात या ठिकाणी. माझ्या सर्व शेतकरी मागवला विनंती विचारा कोणातरी मला फोन केला का? सकाळ सकाळ गावात गेलो फक्त गावात गेलो होतो एखाद्या. पण या ठिकाणी माय बाबा उगाच नाहीये. या माझ्या शेतकरी बाबाला उगी गोडी नाहीये. आज त्यांचा पूर्ण जीवनाचा मसवडा झालाय. त्याला फक्त मसवडा प्यारा वाटायलाय. खिशात दोऱ्या आज जवळपास 50% शेतकऱ्यांच्या खिशात दोऱ्या येतात. अहो त्याला पॉयझन घ्यायला बॉटलला सुद्धा पैसे नाही आहेत. आणि तुम्ही आमची थट्टा करता. 31,500चं बजेट जाहीर करताना 8,500 रुपये टाकता. या देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजेत. हा फसवणूक आहे फसवणूक. यामुळे यांचा जाहीर निषेध करतो. बोलण्यासारखं खूप आहे. आमचे बांधव पेशंट असतील किंवा शेतकरी असतील या ठिकाणी रस्ता रोको आमच्या बहिणी असतील गावातून त्यांच्या घरी जायचं आहे रात्री आलेल्या. त्यामुळं आम्ही यांना रोखून काही फायदा नाहीये. पण पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे जसं आपण चोख बनतो तुमचा मी या ठिकाणी आभार मानतो. पण एखादं या ठिकाणी जर आमच्या बुडाला जर आग लावण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला भस्मसात या ठिकाणी शेतकरी कराल. या ठिकाणी आमच्या नांदाला लागू नका. आमच्या मागण्यासाठी आम्हाला गोडी नाहीये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी कुठे MSCB कर्मचारी अधिकारी कोण आले? बेलसर साहेब आपण कधी देणार डेपोआ? किती घंट्यात? 1 घंट्यात येईल साहेब. यानंतर तुम्हाला सांगलो MSCBचं 3 महिन्याला 9.5 लाख रुपये बिल तुम्ही ट्रान्सपोर्टचं उचलता डेपोचं. यानंतर माझ्या शेतकऱ्याच्या डेपो तुम्हाला त्या तिथं गाडी झाला पाहिजेत. MSCBच्या लाईनमॅन डेपो करायला पाहिजेत. डेपो त्याने फिट करायला पाहिजेत. एखाद्या शेतकऱ्याचा जर आत्महत्येचा जळाला करंट लागला 302चे गुन्हे दाखल तुमच्या MSCB वर करू. यानंतर कुठला आमचा शेतकरी डेपो काढणार नाही. तुम्ही जर लेट करसाल तुमच्यावर गुन्हे दाखल करू. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे. आज सकाळी प्रत्येक गावामध्ये 2 दारूचे बॉक्स होतात. 2 माझ्या 50% शेतकऱ्यांची लिव्हर गेलेत आज. कारण त्याला माहिती आहे दारू घेतल्यानंतर माझे 2-4 घंटे निघतात आणि तेवढंच मी माझ्या लेकराबाळासोबत दारूच्या नशेमध्ये जाऊ शकतो. म्हणून तो या ठिकाणी तुमच्या शासनाला टॅग देण्यासाठी फिट नाही. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावात रोज सकाळी रोज संध्याकाळी 2-2 बॉक्स जातात. तेव्हा काय पोलीस प्रशासन झोपा काढते का? तो देतो का पकडून? आमच्या घराला काय देतो? आमदार दाबा कर का? एखाद्या तुमच्या मुख्यमंत्री SP चा DIGचा फोन आला आमच्याकडून दाखल करता का? अहो साहेब याच्यावर दाखल करा. कोणता तुमचा इथून बॉक्स डायरेक्ट दुकानातून बॉक्स इथं निघतो. दारूचं लायसन त्या नर्सीमध्ये आणि बॉक्स सर्कलमध्ये येतो. ओढून जातो परमपूर जातो. प्रत्येक गावात रोजचे 4 दारूचे बॉक्स जातात. साहेब आम्हाला डोळे आहेत. तुम्हाला डोळे असून त्या ठिकाणी तुमची कलम चालत नाही. आम्ही या MSCBच्या अधिकार गुन्हे दाखल करतो. करता तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली या ठिकाणी पाहिलं. आता तुम्ही एक तुमचा करंट लावून या ठिकाणी शेतकरी मरण पावला होता. करता गुन्हा दाखल. त्यावेळेस आम्हाला धडा शिकवता कलम शिकवता. अहो साहेब आमच्या या ठिकाणी बरेच डॉक्टर येतं वकील येतं.